कोणताच नेता आमच्याकडे लक्ष देत नाही. आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले, कोणताच म्हणजे नेता आमच्याकडे पूर्णपणे लक्ष देत. शहरामध्ये फक्त काय नगर मनमाड रस्ता झाला पाहिजे. कारण किती लोकांचे बळी गेले, 14-15 जवान पोरं तिथं नेले नाही. म्हणजे राजकारणी लोकांचा काय उपयोग नाही. आणि एक खासदार आहे, 2 आमदार आहेत त्या तालुक्यामध्ये. जे काही जर ते रस्ता करत असेल तर उपयोग काही गोष्टी. आपल्याला समजा हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस जर घेऊन जायचं ठरलं ना, तिथं जाता तिथं जाईल का नाही त्याची गॅरंटी नाही. डॉक्टरपर्यंत सुद्धा पोहोचत नाही ते माणूस. घरात पाणी येतं आमच्यावाला. पाऊस जरा आला तर आम्हाला नाल्या सुद्धा नाही येत पाणी काढायला. सारा नुसता वल्ल्यात झोपावं लागत. समस्या असेल की आम्हाला आहे ना जायचं स्मशानभूमीचा म्हणजे प्रॉब्लेम. हा स्मशानभूमी पण झाली पाहिजे. सगळं जर पाऊस पडला रावरीत तर सगळं पाणी ह्या गटरीमध्ये येतं. बापरे. आणि अख्ख्या शहरातलं पाणी इकडे येतं. सगळ्या शहरातलं पाणी इकडे येतं. गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी नगर परिषदेवरती तनपुरे गटाची सत्ता आहे. यावर्षी नगर परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. येथे राहुरीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता इथे महाविकास आघाडीकडनं तनपुरे गट, महायुतीकडनं कर्डिले विखे गट आणि येथे चाचा तनपुरेंचे विकास महामंडळ यांची तिरंगी लढत होताना दिसू शकते. राहुरीकरांना अनेक समस्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्याकरिता अहिल्यानगर लाईव्ह 24ची टीम आता थेट पोहोचली आहे राहुरीमध्ये. जाणून घेऊयात त्यांच्या काय समस्या आहेत. मला सांगा, राहुरी शहरात राहताना तुम्हाला काय काय समस्या जाणवतात, अडचणी जाणवतात? आम्हाला कचऱ्यावाले येत नाही आमच्या घरी कचरा न्यायला. आणि 3 कचरा न्यायला यावा घरी. अच्छा. ते आमच्या अडचणी. किती दिवसांनी येते कचरा गाडी? येतच नाही आमच्याकडे. येतच नाही. येत नाही. झाडूवाले पण येत नाहीत आमच्या काही. बघा, पण मग तुम्ही कचरा कुठे टाकता? कचरा कुंडी घालून टाकतो तिकडे. अच्छा. इकडे येतच नाही. मग तुम्हाला किती लांब जावं लागतं कचरा टाकायला? ते बरंच लांब जावं लागत. रस्ते आता झालेले, रस्त्याचं काही नाही प्रॉब्लेम काही. फक्त कचरा बिचराची गाडी येत नाही, काही नाही. तसं त्या रोडची कामं नाहीत. नवी पेठ मध्ये रस्ते खाते. बाकी काय आता चाललंय. आरोग्य सुविधा असतील किंवा कचऱ्याची विल्हेवाट असेल, हे प्रश्न मार्गी लागतात का वेळोवेळी? अच्छा. ती आहे नगरपालिकेचं. नुसतं रोडची समस्या आहे. अच्छा. आणि मेन रोड पण खूप फुटला आहे का नाही. नगर मनमाड रोड तर खूप खराब झाला. रस्त्यांची समस्या आहे आम्हाला. रस्ते चांगले नाही, खड्डे भरपूर रस्ता. शिक्षणाच्या समस्या आहे, पण विशेष म्हणजे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुलं आहे त्यांना असं काहीतरी हॉल उपलब्ध व्हावा, स्टडी करायला पुस्तकं उपलब्ध व्हायला पाहिजे, ते समस्या आहे. स्टँडचं काम घेतलंय जरा मनावर, पण अजून काही झालेलं नाही ते. मग गावच्या लोकांची जरा तारांबळ राहील. इकडून कचरा वगैरे भरपूर राहतो. तो नेहमी जर असतं तिकडे स्टँडवर जायला, तिकडं स्वच्छता नसते, मग तिकडं जायला केलं पाहिजे काहीतरी. हायवेला ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेले आहे. जास्त करून आपल्या नगर मनमाड रोडची समस्या मोठी झालेली आहे. आणि सरकारचं काय नाही जातो, ज्याचं जातं त्याला कळतं. ते काहीतरी केलं पाहिजे त्यांनी. ते रस्त्याचं काम म्हणजे जलद गतीने. आपण निवडणुका कशा पटकनी घेतो, स्पर्धा परीक्षा पटकनी घेतो, तसे हे खूप गरजेचं आहे. कारण आठवड्याला एक जीव जाऊ राहिला हायवे. अडचणी बाथरूमची अडचणी आम्हाला इथं. बाथरूमची अडचण म्हणजे नेमकी काय? बाथरूमच नाही लेडीजला जायला, बाथरूमची सोय नाही आम्हाला. म्हणजे सार्वजनिक काही नाही. पहिले तर रोड चांगले व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर मग कॉलेज वगैरे सगळे व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि हे मंदिर वगैरे व्यवस्थित व्हायला पाहिजे. गल्ल्याचे रस्ते, राहण्याची जागा तिथं व्हावं चांगले रस्ते. इथं चांगले पर्याय जागा द्यावा, इथं यांना जागा, गाड्यावाल्यांना, रस्त्यावरल्यांना, असं एवढं इच्छा आहे. ग्रॅज्युएट मुलं जास्त शिकलेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत. इथं एमआयडीसी पाहिजे 4-5. 4-5 एमआयडीसी एमआयडीसी पाहिजे. तरुण मुलं आहेत ना, काम करते. जे लोक उपाशी पुढे मरते का ते अन्नदानाचे सुविधा झाले पाहिजे. अच्छा. आपण पातळीमध्ये नगरमध्ये वजनाला सुविधा झाली पाहिजे. अच्छा. जेवणासाठी लोक आजकाल गुन्हेगारी करते, दोन होते, लोकांनी गाड्यावर पोर जातात नाही का. आणि नशाबंदी काहीतरी तंत्र आलं पाहिजे नाही का. कोणताच नेता आमच्याकडे लक्ष देत नाही. आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले, कोणताच म्हणजे नेता आमच्याकडे पूर्णपणे लक्ष देत. पाणी झालं, रस्ते झालं, परत घरकुलाचा प्रश्न आहे. आमचे आतापर्यंत घरकुल कोणाला लवकर मिळत नाही. ते सांगतात का तुमच्या नावावर जागा पाहिजे, तर जागा नावावर नसल्यामुळे आमच्या लोकांना घरकुल भेटत. हा मोठा पंचायत म्हणते तुमच्या नावावर जागा नाही, तुम्हाला घरकुल भेटणार नाही. असा विषय. जवळजवळ 90% लोक मागासवर्गीय गेले. शहरामध्ये फक्त काय नगर मनमाड रस्ता झाला पाहिजे. कारण किती लोकांचे बळी गेले, 14-15
जेवण पोरं तिथं नेले नाही. म्हणजे राजकारणी लोकांचा काय उपयोग नाही. आणि एक खासदार आहे, 2 आमदार आहे त्या तालुक्यामध्ये, एकही जर ते रस्ता नाही करत तसं तर उपयोग काही गोष्टीचा. आणि एवढे पोरांचे बळी गेले, गोरगरीबाचेच पोरं मेले ना, मोठ्याने पोरं पोरे मारतच. मग ते बारीक सारीक गोष्टी असतात. शहरामध्ये तर रस्ते एकही व्यवस्थित नाही. आहे का पाण्याची सुखसुविधा आहे का? सारे खड्डे आहेत, साऱ्या रस्त्याला खड्डे आहेत. माणसाला मोकळं चालता यायचं, माणूस गाडीवर कसं चालणार? बाकी दुसरा तोच प्रश्न आहे, बाकी काही नाही. आता आपल्याला समजा हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस जर घेऊन जायचं ठरलं ना, तिथं जाता जाता तिथं जाईल का नाही त्याची गॅरंटी नाही. डॉक्टर पर्यंत सुद्धा पोहोचतली ते माणूस. तर का आम्हाला काही रस्ते नाहीये, आमची जागा नावावर नाही अजून. अच्छा. हो इकडे सगळे आम्हाला हीच अपेक्षा आहे आता, आमची जागा नावावर व्हावं. रस्ते नाही ती व्यवस्थित, गणवली रस्ते नाही. घरात पाणी येतं आमच्यावाला. पाऊस जरा आला तर आम्हाला नाल्या सुद्धा नाही पाणी काढायला. सारा नुसता वल्ल्यात झोपावं लागत. अच्छा. पाण्याची सोय नाही आम्हाला. पाणी 4 दिवसांनी 8 दिवसांनी पाणी येत. अच्छा. उन्हाळ्यात तर काही पाणी येत नाही आम्हाला. काय झालं? ते नाही आम्हाला पाणी काढायला जागा नाहीये. घरकुलं येत नाहीत आम्हाला, जागा नाही नावावर आमच्या. असं एवढं आहे ना. तुमचं पक्क घर नाहीये का? नाहीये. समस्या अशी की आम्हाला आहे ना स्मशानभूमीचा म्हणजे प्रॉब्लेम आहे. अच्छा. हा, स्मशानभूमी पण झाली पाहिजे. ह्या तर मूलभूत गरजा आहे माणसाच्या. काय सोयीच आहे ना आमचे हॉस्पिटलचे. हॉस्पिटलच नाही ना. मग तुम्ही आम्हाला हॉस्पिटलला लांबच जावं लागत. एक तर प्रायव्हेटच आहे ना. हा बरं. प्रायव्हेट मध्ये आता कसं गरिबांना आहे ना पैसा पाहिजे ना. सरकार दवाखाना असल्यावर कसं पटकन माणसाला तरतूद होती डिलिव्हरीची याची. नाही तर एक तर नांदूरला जावं लागतं कोणत्या गोष्टी. बारगाव नांदूरला. हा, काही गोष्टी असं ऑपरेशनला याला त्याला बारगाव नांदूरला जावं लागतं ना. सरकारी सोय पाहिजे ना. सरकारी सोय पाहिजे. अडचणी काय आमचे लाईटी लावून द्यावं नाही आणणार आहे किती. अच्छा. हा हा. आहे का नाही? या इथं लाईट नाही राहत, अंधार पडते म्हणजे घरी नाही राहत की बाहेरची लाईट? बाहेर बाहेर हा हा हा. रोडवर. हे रोडचे लाईटी लावा, इकडे एक तिकडे एक. हे इकडे अंधार राहतं यांच्याकडं. ते अडचण आहे आमची, दुसरी काही नाही. स्वच्छता बघा ना तुम्ही आजूबाजूला काय आहे. कचरा गाडी इथं नाही येत. कचरा गाडी येत नाही. कचरा गाडी येत नाही. बाकी प्रशासनाने दाखवावं लागतं. गटार इथून बघता इथं जर असं प्रदूषित गटार उघडा असत आणि सांगायचंच ठरलं म्हणजे सगळं जर पाऊस पडला रावरीत तर सगळं पाणी ह्या गटारीमध्ये येत. बापरे. आणि अख्ख्या शहरातलं पाणी इकडे येतं. सगळ्या शहरातलं पाणी इकडे येतं. ज्यावेळेस पाऊस जो पडला, अतिवृष्टी जी झाली बीडला झाली जी, त्याच्यानंतर जो राहुरीत पाऊस पडला, हे पूर्ण पाणी यांच्या घरात घुसलं होतं आणि त्यांना जायला यायला रस्ता पण नव्हता. म्हणजे पूर्ण घाण पाण्यातून त्यांना म्हणजे गटार ओव्हरफ्लो झाल्यामुळे घाणेरडं सांडपाणी सगळं वरती आलं. राहुरीतलं म्हणजे मेन गटार आहे ही. पूर्ण ओपन आहे ती. त्याने रोगराई पसरती. यांचे मुलं आजारी पडले, हे गरीब कुठं जाणार आहेत? आणि त्यांची म्हणजे दखल कोणी घेत नाही त्या गोष्टीची. अडचणी आहे का गाणीच्या? वाश येत मारणार इथं बसा वाटत नाही, काही नाही. रस्ते बाबा म्हणजे दुकानदार असे बसून नाही मार्केट हात तयार होतं. त्याला राहुरी परिस्थिती फार बिकट. रस्ते गटारी सगळ्यात मेन रस्ते. काल इथं रामपूर पर्यंत गेलो, अक्षरशः मला रोड बदली लावा लागेल. खेड्यापाड्याचा एकदम दुर्गम भाग आहे. हायवेला जाऊ शकत नाही. तर खराब परिस्थिती होती. ते पाहायचे जे सारे शहरामध्ये कधी नगरपालिका काय पाहत नाही, काय नाही, लक्ष देत नाही. कधी रस्त्याने ते गाड्या वडायलाच राहत विडीत गाड्याचा विचार त्याच्यात धक्का लागला असं काय भाव पेटले माझे दाखवतं मोटरसायकल चोऱ्या होत आहेत. मन सर नाही